कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अपर्णा, अगं सर्जरीमध्ये खूप रिस्क येते ना ग. आपण एक काम करूयात का, आपण दुसरा काहीतरी पर्याय शोधूयात ना. नाहीतर आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊयात, ते काहीतरी सांगतील ना आपल्याला. वहिनी तुम्ही समजून घ्या. MD सर्जन आहेत ते. आयुर्वेदाच्या डॉक्टरांपेक्षा मोठी डिग्री आहे त्यांच्याकडे. ते असं चुकीचं नाही सांगणार. हो, आणि सर्जरी नाही केली तर डॉक्टर सरळ सरळ हात वर करतील असं म्हणते दीदी. त्यामुळे आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही राहिला. अहो मला वाटलं होतं या केमोने छोटे सरकार बरे होतील. हो ना, अगं त्याचा आजार आता 3ऱ्या स्टेजला गेलाय. त्यामुळे आपल्याला काही झालं तरी सर्जरी करणं खूप जास्त गरजेचं आहे. मला तर ना सर्जरी म्हणलं कीच भीती वाटते. हे बघा, ह्या आजाराला अमोल धीरानं तोंड देतोय हा, आणि आपणच गळाटून जाऊन कसं चालेल हा? होय, पांडुरंग हाय पाठीशी. अरे 5% चान्स सुद्धा आपल्या अमोलसाठी भरपूर झाला. आपला अमोल नक्की बरा होईल, तुम्ही नका काळजी करू. रुपाली ताई, हे बघा तुमची भीती खूप साहजिक आहे, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आपल्याला सर्जरी करावीच लागेल. वरुणा 5% चान्सेस आहेत ग. अमोलसाठी तेच खूप आहेत ताई, आणि देव आहे की त्याच्या पाठीशी. तुम्ही नका काळजी करू. रुपाली ताई, हो आपल्या वाडवडिलांची पुण्याई पण आहेत ना. बापू, बाबा, आपण कधी कोणाचं वाईट केलंय का? मग आपल्यासोबत कधीच काही वाईट होणार. अमोल बरा होईल बघा तुम्ही, माझा विश्वास आहे देवावर. खरंय दीदी, अमोलच्या भोवती वातावरण चांगलं ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. हा, आता बस्ता बांधताना तो किती खुश होता. आपण तसंच त्याला आनंदात ठेवूया. आणि सर्जरीची वेळ आली, एक अंदाज आला की आपण त्याला ऍडमिट करू. चालेल? हे सगळं करतोय आपण, या सगळ्यात पॉझिटिव्ह राहून. अमोल राहील ना ग नीट, सगळं सामोरं जाईल ना सगळ्या गोष्टी. नक्की जाईल. अर्जा, अरे अमोल धीट आहे, आणि तुम्हीच का अवसन गाळून बसलाय हा? अमोल नक्की बरा होईल, तुम्ही नका काळजी करू. होय आप्या. अगं डॉक्टर काय बी म्हणत असले, जरी शेवटचा पर्याय असला तरी अमोल ह्यातनं नक्की बरा होईल बघ. याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे. हो, आजचा बस्ता खूप भारी झाला. मा बाबाला लग्नाच्या कपड्यात बघायची इच्छा आहे. अमोल, अरे बाळा तू इथं काय करतोय आणि काय लिहितोयस? दाखव तरी बघू. थांबा बापू, अहो माझी डायरी आहे. मग आजोबा, अहो ही माझी पर्सनल डायरी आहे. बापू, म्हणजे डायरीतलं दुसऱ्या कोणी वाचायचं नसतं ते माहितीये बरं का? पण अमोल बा, जर आम्हाला डायरी वाचायलाच मिळाली नाही तर त्यात काय लिहिलंय हे आम्हाला कसं काय कळणार? काहीच नाही बापू, अहो दिवसभरात जे घडतं ते लिहित असतं मी. वा, म्हणजे रोज निशी लिहितोय असं म्हण की. हा बापू. पण बाळा, असं लिहिल्यानं काय होतं रे? अहो सगळी लक्षात जातं, पुढे जाऊन मला याचा फायदा होईल ना. बरोबर. अमोल बाळा, संघर्ष माणसाला जगायला शिकवतो, आणि आत्ताचा काळ तुझा संघर्षाचा काळ आहे. हे तू लिहून ठेवतोयस ना, लय भारी करतोयस बघ. अमोल बाळा, अरे तुला ह्या वयात जे कळतं ना, ते कितीतरी मोठ्या झालेल्या माणसांना कळत नाही बरं का? हो, पण मला एवढ्या कमी वयात एवढा तास पण होते ना आजोबा. हे बरोबर आहे र. हा, पण एका अर्थानं ते पण चांगलं आहे ना, कारण ह्या गोष्टीमुळे तुला लढायची जिद्द मिळते.
आणि अमोल बाळा या लढाईत तू नक्की जिंकणार. क्या बात आहे आजोबा. बाळा, अरे पण तू बाहेर थांबवलंस सगळ्यांना. का थांबवलंस ते नाही सांगितलं. बापू ऑफिसचा प्लॅन करायचा ना आपल्याला. उद्या काय करायचं काय नाही हे ठरवूया ना आपण. बापू गाडी एकदम फास्ट आहे बरं का. हा, बर चला, बाकीची आपली वाट बघतायत. चला. दीपक, तुझा कुर्ता मला खूप आवडला या ठिकाणी. मग सर चॉईस कोणाची आहे? सावकाश. काय मग कसं झालं आजचा कार्यक्रम. एक नंबर भांजे. आता पुढचं प्लॅनिंग करायचं आपण. हो पण त्याच्या आधी हा काढा प्यायचा. हे घे उठमा मगाशी पिलाय का मी. बाळा, हा अतिशय गुणकारी काढा आहे. हा दर 2-3 तासांनी थोडा थोडा पिला ना की तब्येतीवर याचा नक्की चांगला परिणाम होतो. धर, पटकन पिऊन टाक. छान बाळवाचं. मुकादम, उद्या काय करायचं ठरवलंय. यस दीपी मामा उद्या आपण संगीत करणार आहोत. चला, मला कॉलेजमध्ये काम आहे, मी निघतो. नाही मोठी बाबा मला माहितीये तुम्हाला नाचायला जमत नाही. नाही रे, मला जमायचं नाचायला, पण आता नाचता नाहीये. काय तू असं कर ना, तू मला डान्स सोडून काही दे. अमोल, तुझे मोठे बाबा आहेत ना, भयंकर नाचतात. हो फक्त बघायलाच पाहिजे ना मोठी मा. उद्या आपण सगळ्यांचा डान्स बसवायचा. हा छोटे सरकार, आणि सगळ्यांचा डान्स मी बसवणार. हा, क्या बात आहे. आधी एक एक जरी नंतर लास्ट पूर्ण फॅमिली. ओके. भांजे, पण दिदी आणि दाजी डान्स करतील का हो? आवडायच करणार. हे अमोल बाळा, आता त्यांच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी चालू आहेत ना. नाचतील नाचतील. आपण सांगू की त्यांना उद्या मज्जा करा. दीप मामा आलेलं हात केला कर. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.